नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या उदयपूर ट्रॅव्हल सिरीजमध्ये। आज मी तुम्हाला घेऊन आले एक अत्यंत सुंदर, शाही आणि निसर्गरम्य बागेत, सहेलियों की बाड़ी। आता नावावरूनच कळते ना, सहेलियों की बाड़ी म्हणजे सहेल्यांची बाग। 48 सहेल्यांसाठी तयार झालेली ही बाग एक बाग नाही तर ती एक आनंदाची आणि विश्रांतीची जागा होती। महाराणा संग्राम द्वितीय यांनी 1710 ते 1734 दरम्यान ही बाग बनवली। या बागेमध्ये फाउंटन झोन आहेत, छोटे मोठे कारंजे पाहायला मिळतात। महाराणा संग्राम यांनी त्यांची राजकुमारी शकुंतला हिच्या इच्छेखातर ही बाग त्यांनी रिलॅक्सेशन, गप्पा मारण्यासाठी, त्यांच्या सहेल्यांसाठी ही बाग बनवलेली। रिमझिम सावन बादो फाउंटन, तर हा फाउंटन म्हणजे सावनच्या आठवणी जागवणारा अनुभव आणि त्याचं नाव रिमझिम सावन बादो फाउंटन आहे। ह्याची जी रचना आहे या फाउंटनची गोलाकार आहे आणि जो कारंजा आहे त्याच्यातून जे पाण्याचे फवारे पडतात, तर हे नाजूक थेंब एकसंध पडणाऱ्या धारांसारखे खाली येतात आणि ते झाडांच्या पानांवरती जेव्हा पडतात त्यावेळेस जो आवाज येतो, रिमझिम करणारा आवाज, त्याच्यामुळे इथलं वातावरण हे प्रसन्न आणि सतत रिमझिमचा मधुर कानामध्ये मधुर आवाज वाटणारा असतो। त्यामुळे ह्याचं नाव रिमझिम सावन बादो फाउंटन आहे। आणि या फाउंटनच्या अवतीभोवती जी गोलाकार रचना आहे तिथे राजकुमारी शकुंतला तिच्या मैत्रिणींसोबत नृत्य करण्यासाठी ही जागा वापरायचे आणि त्याच्यातून त्यांना आनंद मिळायचा। तर या कारणामुळे या फाउंटनला रासलीला फाउंटन किंवा गरबा फाउंटन असंही म्हणतात। तर राजकुमारी शकुंतला आणि तिच्या मैत्रिणी एकत्र नृत्य करत असताना आणि त्याभोवती पाण्याचे कारंजे असा भास निर्माण करतात की सर्व जणू काही एका डिवाइन गोलाकार नृत्यामध्ये सामील झाले आहेत। बिन बादल बरसात फाउंटन, अगदी वेलकम केल्यानंतर गेटच्या समोर सुरुवातीलाच हा फाउंटन बघायला मिळतो। तर हा फाउंटन ऐकायला जितका अनोखा वाटतो तितकाच अनुभवायलाही जबरदस्त आहे। बिन बादल बरसात म्हणजे ढग नसतानाही पावसाचा भास, कारण इथे असणाऱ्या कारंजाची रचना अशी आहे की या कारंजामधून जे पाण्याचे थेंब पडतात आणि ते थेंब या कारंजाच्या कमानीच्या बाहेर पडतात, तसेच पाण्याच्या आतमध्ये खूप पडतात आणि त्यामुळे तो पावसाचा भास करतो आणि त्यामुळे असं वाटतं की खरंच सावन सुरू झालेलं आहे। त्यामुळे इथे शांत उभं राहून फक्त त्या थेंबाची रिमझिम ऐकली तरी मनाला शांती वाटते आणि हा असा आहे बिन बादल बरसात फाउंटन। आता आपण आलो आहोत या बागेच्या सर्वात शांत आणि सुंदर जागी, कमल तलैया, ज्याला लोटस फाउंटन असेही म्हणतात। एका मोठ्या तलावामध्ये पाण्यावर तरंगणारी कमळं, सध्या इथे प्लांट दिसतात आणि त्या प्लांटमध्ये कमळ येतात आणि या चारी बाजूला एलिफंट्स आहेत। एलिफंटच्या सोंडेमधून देखील या कारंजाचे फवारे पसरतात। त्यामुळे या फाउंटनला एलिफंट फाउंटन असेही म्हणतात आणि लोटस फाउंटन असेही म्हणतात आणि इथे बसून शांततेचा, निसर्गाचा, सौंदर्याचा एकत्र अनुभव घेऊ शकतो। याच तलावाच्या बाजूने अनेक पर्यटक फोटो सेशन करताना दिसतात। बागेमध्ये एंट्री केल्यानंतर समोर दिसतो तो वेलकम फाउंटन। या बागेमध्ये लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्ही साइडला गार्डन आहेत। लेफ्ट साइडला समर गार्डन आहे आणि राईट साइडला विंटर गार्डन आहे। तसेच या बागेचं प्रमुख आकर्षण आहे इथे असणारे फाउंटन्स आणि या फाउंटन्सपैकी मोस्टली अट्रॅक्शन फाउंटन आहेत ते म्हणजे रासलीला किंवा गरबा फाउंटन पण म्हणतात, बिन बादल बरसात फाउंटन, रिमझिम सावन बादो फाउंटन, कमल तलैया म्हणजेच लोटस फाउंटन। तर असे 4 मुख्य फाउंटन्स आहेत। नेहरू गार्डन हे फतेह सागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावरती
आइसलँडवरती वसलेला आहे। इथे बोटिंग करून पोचता येतं आणि हाच इथला आकर्षणाचा भाग आहे। या गार्डनचे नाव भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आणि याची स्थापना 1967 साली करण्यात आली। तर नेहरूंच्या विचाराप्रमाणे हिरवळ, शांतता आणि विज्ञान प्रेम याचा अनुभव इथे येतो। तर या नेहरू गार्डनमध्ये काय बघायला मिळेल तर विविध प्रकारची फुलं, झाडं, वेलींनी भरलेली बघायला मिळेल। त्यानंतर सेंट्रल म्युझिकल फाउंटन आहे, जिथे मध्यभागी कारंजा आणि संगीताच्या तालावरती पाणी उडताना दिसेल। बोटिंगचा अनुभव मिळेल। फतेसागर तलावातून बोटिंग करताना गार्डनपर्यंत पोहोचणं हा एक मजेशीर प्रवास अनुभवायला मिळेल आणि ही जागा एक शांततामय आहे। आणि इथे एंट्री फी आहे ती 30 ते 50 रुपयाच्या दरम्यान भरावी लागते आणि बोटिंगचेही चार्जेस असतात। तर मंडळी, मी आता आली आहे उदयपूरच्या हिरवळीने नटलेल्या एका ऐतिहासिक टेकडीत, महाराणा प्रताप स्मारक, ज्याला मोती मगरी असंही म्हणतात। या स्मारकाला व्हिजिट देण्यासाठी आधी त्याची एंट्री फी आहे ती 100 रुपये आहे। या गेटमधून एंट्री केल्यानंतर महाराणा प्रताप यांच्या संग्रहालयाच्या आधी त्यांचे एक शिल्प आहे। त्याची मूर्ती ही 11 फूट आहे आणि तसंच इथे संग्रहालय आहे, ज्यामध्ये चित्रपटासारखी लढाई, पुरातन शस्त्र, रंगीत काचकाम, किल्ल्यांचे मॉडेल्स आहेत आणि लढाईंचं वर्णन देखील आहे। मोती नगरीच्या पायथ्याजवळच एक गरुडाची विलीन मूर्ती आहे। ही मूर्ती द्वारासमोर आहे, जिथून आपण संध्याकाळी सूर्यास्तही पाहू शकतो आणि इथून खूप छान दृश्य दिसतात। मी आता आली आहे बागोर की हवेली, लेक पिचोलाच्या किनाऱ्यावरती वसलेली एक भव्य, देखणी आणि ऐतिहासिक हवेली। 18व्या शतकात या हवेलीचं जुन्या राजवाड्याचं जिवंत रूप आपल्याला बघायला मिळेल। संगमरवरी खांब, रंगीत काचकाम, एकापेक्षा एक कलात्मक दरबार, इथे जणू काही काळ थांबतो आणि हवेलीच्या 138 खोल्या पाहायला मिळतात। महाराजांचे पारंपरिक रंगेबेरंगी राजवस्त्र, अगदी विवाहविधीचे मिनिएचर मॉडेल्स, पपेट म्युझियम, टर्बन म्युझियम, ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचं दर्शन, प्रत्येक कोपऱ्यात एक नवा इतिहास बघायला मिळतो। पण खरी जादू संध्याकाळी सुरू होते, कारण संध्याकाळी पारंपरिक राजस्थानी नृत्यांनी इथलं चौक हा गजबजतो। या म्युझियमला व्हिजिट करायचं असेल तर त्याचा टायमिंग हा सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 आहे आणि पारंपरिक राजस्थानी नृत्य बघण्याचा टाईम आहे संध्याकाळी 7 ते 8 आणि त्याचा तिकिटाचा दर हा 60 पासून ते 150 पर्यंत आहे। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत उदयपूरच्या ऐतिहासिक टेकडीवरती वसलेल्या कर्णी माता टेम्पल। कर्णी माता टेम्पल दूधतला फतेसागर तलावाच्या केवळ काही क्षणात बोटिंग किंवा रोपवेने पोचता येईल अशा ठिकाणी आहे। या मंदिराला भेट देण्यासाठी रोपवेने मी गेलेले आणि या रोपवेची लांबी 387 मीटर आहे आणि हे राजस्थानमधलं पहिलं रोपवे आहे। या रोपवेमध्ये 4 ते 6 लोक बसू शकतात आणि साधारण 5 ते 10 मिनिटात पोचू शकतो। या प्रवासादरम्यान लेक पिचोला, फतेसागर तलाव, सिटी पॅलेस हे सगळं दिसतं। टेकडीवरती येणारा सूर्यास्त दृश्य हे सगळं आपण या रोपवेमधून पाहू शकतो आणि ही खूप सारी झाडे, ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळते। टेकडीवरून थोड्या पायऱ्या चढून देखील कर्णीमाता टेम्पलकडे जाता येतं। तर ही कर्णी माता ही एक शक्तिशाली ऐतिहासिक मूर्ती आहे, जिच्याबद्दल भक्तांनी अनेक आशीर्वादांबद्दल, कथांबद्दल सांगितलेलं आहे आणि या मंदिराला भेट देण्यासाठी त्याची जी वेळ आहे ती सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आहे।
आणि रोपवेसाठी जो तिकीट दर आहे तो देऊन रोपवेचं तिकीट मिळतं आणि जाताना आणि येताना प्रवास हा सोयीस्कर होतो. तर मंडळी, हे होतं राजेशाही थाटात सौंदर्याने नटलेलं उदयपूरचं सफरनामा. दर तलावात सूर्योदय, हवेल्यांची गूढ शान आणि राजविंडा इतिहास. प्रत्येक क्षण मनात कायमचा कोरला गेला आहे. उदयपूरची ही राजवाड्यांची नगरी तुम्हालाही आवडली असेल अशी आशा आहे. तुम्हालाही कधी वेळ मिळाला तर एकदा तरी येऊन अनुभव घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा उदयपूरमधलं तुमचं आवडतं ठिकाण कोणतं. पुन्हा भेटूच पुढच्या रोमांचक प्रवासात.